नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी जी आहे ती अगदी झटपट होणारी आहे, म्हणजे अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। तर ती कोणती? आज आपण शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची किंवा शेंगदाण्याच्या कुटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। भाजीला काही नसेल, काय करावं सुचत नसेल तर अगदी झटपट ही बनवून तयार होते, पण चवीला तितकीच छान लागते। तर ही पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची चला तर पाहूयात। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 चमचाभर इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी। 1 पाव चमचा इतकी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। मोहरी छान तडतडली आहे, आता आपण ह्याच्यात घालूया जिरं आणि जिरं घातल्यावर घालूयात बारीक चिरलेला कांदा। तर 1 मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा भाजत असतानाच ह्यातच आपण घालूयात कढीपत्त्याची पानं। 6-7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। ही जी आमटी आहे ती अतिशय झटपट होते आणि चवीलाही छान लागते। ऐन वेळेला जर आपल्या घरात भाजी नसेल, भाजीला काय करायचं हा प्रश्न असेल तर तुम्ही ही अगदी 5 ते 10 मिनिटात ही आमटी नक्की बनवू शकता। आणि ही पारंपरिक रेसिपी आहे, म्हणजे बरेच वर्षांपासून ही आमच्या भागात केली जाते, आवर्जून केली जाणारी रेसिपी आहे। आणि पारंपरिक ज्या रेसिपी असतात ना त्या शक्यतो अगदी झटपट होणाऱ्या असतात किंवा कमीत कमी साहित्यात होणाऱ्या असतात। विशेष म्हणजे त्या रेसिपींचं जास्त तामझाम नसतो, जास्त साहित्य गोळा करावं लागत नाही, अगदीच मोजक्या साहित्यात होणाऱ्या ह्या रेसिपी असतात। हा कांदा जो आहे तो आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया। तर इथे पाहू शकता कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे 1 छोटा पाव चमचा इतका हिंग। हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल, पण मी प्रत्येक भाजीमध्ये घालते कारण मला तो हिंग आवडतो, हिंगाचा फ्लेवर आवडतो भाजीमध्ये त्यामुळे। आणि त्यासोबतच घालणार आहोत आपण थोडीशी हळद, अगदी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि सोबतच कांदा लसूण मसाला। तर तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात कांदा लसूण मसाला घालायचा आहे। मी इथे 2 चमचे इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हा मसाला घातल्यावर आपल्याला एक 20-25 सेकंद फक्त हे परतून घ्यायचं आहे। आणि मसाला टाकल्यावर आपण थोडंसं परतून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आता तुम्हाला किती आमटी बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी जे आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे। आता ह्या पाण्याला आपण एक उकळी येऊन देऊयात। इथे आमटीला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि त्यासोबतच इकडे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, हे ते वापरत आहे। तर ह्याच्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटच वापरायचं आहे आणि ते घालत आहे। आता ही जी आमटी आहे ही पातळच असते, जास्त घट्ट अशी आमटी नसते, त्यामुळे त्या हिशोबानेच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आणखीन 1 चमचा घालते, म्हणजे साधारण 4 चमचे इतकं मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि बास होईल इतकं। हे बघा अशा पद्धतीची ही आमटी झालेली आहे। आता गॅस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे बारीक करून 5 मिनटं ही आमटी उकळवून घ्यायची आहे। गॅस बारीक केलेला आहे आणि 5 मिनटं अशीच उकळवून घेऊयात। पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि ही 5 मिनटं आपण उकळवून घेऊयात। ही आमटी जी आहे ती आपण 5 मिनटं उकळवून घेतलेली आहे आणि आता छान अशी आमटी आपली तयार झालेली आहे। शेंगदाण्याची आमटी पाहू शकता इतपत अशी घट्टसर आहे, कारण ही जास्त घट्टही नसते आणि एकदम पातळही नसते, अशा पद्धतीचीच असते। तर आपली ही आमटी तयार आहे। आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात आणि ही आमटी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात।
तर इथे ही आपली मस्त अशी पारंपरिक शेंगदाण्याच्या कुटाची आमटी जी आहे ती बनवून तयार आहे। अतिशय झटपट होणारी, मोजक्या साहित्यात होणारी, पण चवीला तितकीच छान लागणारी ही आमटी आहे। ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकता। भाकरीसोबत ही खूप छान लागते, त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। तर इथे मी एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच घालणार आहे अर्धा चमचा इतकी मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की ह्यातच घालत आहे अर्धा चमचा इतकी जिरे। जिरंसुद्धा आपल्याला फुलून द्यायचं आहे आणि इथे जिरं फुललं की मी घेतलेला आहे कांदा। तर मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते घालत आहे। आणि सोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे कढीपत्त्याची पानं। तर इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि ते घालत आहे। आता हा कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला गेला की ह्यातच मी घालत आहे थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं की कोथिंबीरीचा फ्लेवर जो आहे तो आपल्या भाजीमध्ये छान उतरतो। आणि सोबतच छोटा पाव चमचा इतका हिंग घालत आहे। आता कांदा हा आपण आणखीन थोडासा परतून घेऊयात। तर इथे कांदा जो आहे तो आपला भाजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा हा भाजून घेतलेला आहे। आता ह्यातच घालत आहे कांदा लसूण मसाला। साताऱ्याची पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे कांदा लसूण मसाला आलाच पाहिजे, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि त्यासोबत थोडासा गरम मसाला घालू शकता। आता मसाला टाकून परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट। तर इथे 1 वाटी इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते घालत आहे। आणि घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे पाहू शकता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, बघा। आता ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। मीठ घातल्यावर सुद्धा आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आता हा जो आहे तो खूप असा ड्राय झालेला आहे, कोरडा झालेला आहे। तर त्यामुळे आता आपण काय करायचं आहे की थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर शिंपडायचं आहे, पाहू शकता इथे। आणि थोडंसंच, जास्त नाही, 3 ते 4 चमचे इतकं आपण पाणी जे आहे ते ह्याच्यावर घातलेलं आहे। हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे। हे आता हलवूयात आपण थोडंसं आणि आपला हा म्हाद्या जवळजवळ बनवून तयार आहे। मस्त असा चमचमीत आणि झणझणीत साताऱ्याचा पारंपरिक रेसिपी अशी ही म्हाद्या जो आहे तो बनवून तयार आहे। चवीला जबरदस्त, झटपट होणारा आणि 1-2 दिवस तरी हा आरामात टिकतो, खराब होत नाही। त्यामुळे प्रवासासाठी नेण्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हीही नक्की बनवून पहा। तर आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता सर्वात शेवटी फक्त आपण ह्याच्यामध्ये वरून आहे ना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर इथेही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि गॅस जो आहे तो बंद करूयात। तर इथे पाहू शकता मस्त असा हा म्हाद्या बनवून तयार आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून पहा, खूप छान होतो, चवीलाही खूप छान लागतो। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, फुलक्यांसोबत कशाबरोबरही खाऊ शकता। तर हे पहा, इथे मी ह्या चौधारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्याला चौधारी किंवा चारधारी शेंग किंवा तलवार शेंग सुद्धा म्हणतात। तर काही ठिकाणी ह्याला 4 धारेचा घेवडा सुद्धा म्हणतात।
तर हे बघा, ही अशी असते शेंग. ह्याला 4 बाजूला अशा ह्या शिरा असतात किंवा अशा पद्धतीने हे असतं, म्हणून ह्याला चौधारी म्हणतात. खूप छान. आणि आता सध्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी भाजी आहे ती विस्मरणात जात चाललेली आहे. तर बऱ्याच जणांना ही माहीतसुद्धा नसेल, हे पहिल्यांदा ऐकत असतील ही नाव. पण खूप छान आहे, अतिशय पौष्टिक आहे. तर ह्या शेंगा ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. आता ह्या अवघड असं काहीच नाही, फक्त ह्याचा हा जो पुढचा देठ आहे तो भाग आणि हा भाग काढून टाकायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने ही शेंग जी आहे ती चिरून घेतलेली आहे. अशी बारीक चिरल्यावर काय होतं की ती पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही शेंग चिरून घ्यायची आहे. इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1.5 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा इतकी मोहरी. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे अर्धा चमचा इतकं जिरं. जिरं पण आपलं छान असं फुललं गेलेलं आहे. आता त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. मध्यम आकाराचे 2 कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालत आहे. हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. ते इथे आपल्या कांद्याचा रंग आहे तो थोडासा बदलायला लागलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय घालणार आहोत, तर इथे मी हिंग घेत आहे. एक छोटा पाव चमचा इतका हिंग, सोबतच लसूण, एक लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ज्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, तो घालत आहे. आणि कढीपत्त्याची पानं 7-8 हे आपल्याला ह्या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. कांदा लसूण जो आहे तो आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, परतला गेलेला आहे, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर इथे मी हा कांदा लसूण मसाला घालते. तुमच्याकडे जर हा नसेल तर तुमच्याकडचा जो कुठला ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्यासोबतच थोडीशी हळद, अगदी पाव चमचा इतकी हळद जी आहे ती घातलेली आहे. आणि हे मसाले घातल्यावर आपल्याला एक 2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे. आपण जो ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तो शुभप्रिया मेजवानी स्पेशल कांदा लसूण मसाला आहे. तो जर वापरला तर त्यामध्ये दुसरा कुठलाही गरम मसाला वगैरे आपल्याला घालण्याची गरज पडत नाही. तर तुम्हाला जर तो हवा असेल, ऑर्डर करायचा असेल, तर खाली स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर आता आपले हे मसाले परतून घेतल्यानंतर आपली जी भाजी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. सोबतच चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे आणि झाकण ठेवणार आहोत. आणि ह्या झाकणावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. ही भाजी जी आहे शक्यतो वाफेवर शिजली जाते, पण तुम्हाला जर वाटलं की भाजी शिजत नाही आहे, वाफेवर पाणी घालायचं आहे, तर हे जे पाणी आपण झाकणावर घातलेलं आहे ते गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालू शकतो. तर एक 3 मिनटं आपण हे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. साधारण एक 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण ठेवून वाफ काढलेली आहे. झाकणावर जे पाणी घातलं होतं ते बघा छान असं गरम झालेलं आहे. आता आपण भाजी चेक करूयात. तसा सुगंध सुवास जो आहे तो भाजीचा येत आहे. भाजी चेक करायची आहे आपली कितपत शिजलेली आहे आणि गरज वाटली तर आपण हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालू शकतो. बघा, पण ही बारीक चिरल्यामुळे की नाही लवकर शिजली जाते, म्हणजे आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे. आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटाची वाफ काढूयात, म्हणजे ही भाजी आपली पूर्णपणे शिजेल. पुन्हा एकदा 3-4 मिनटं झाकण ठेवून आपण भाजी जी आहे ती शिजायला ठेवली होती. आता आपली भाजी झाली आहे का हे चेक करूयात. झाकण काढायचं. आपली भाजी शिजले का पाहूयात. शिजली गेलेली आहे, पाहू शकता. हे बघा, शेंगा जर कोवळ्या असतील ना तर भाजी पटकन शिजते, वेळ लागत नाही. तर इथे ही आपली भाजी जी आहे ती शिजली गेलेली आहे. ह्यातच तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर जे आपण गरम पाणी वर करायला ठेवलं होतं ते ह्याच्यात थोडंसं घालून
अगदी थोडासा अंगाबरोबर रस्सा करू शकता तुम्ही. फक्त त्या स्टेजला तुम्ही जर रस्सा करणार असाल तर त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, म्हणजे तो रस्सा जो आहे तो मिळून येतो. तर मी ही सुकीच भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी, शेंगदाण्याचं कूट काहीच घालत नाही. तर आपली ही भाजी जवळपास तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी घालायची आहे कोथिंबीर. मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा. तर इथे ही आपली मस्त अशी चवदारीची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे ही आपली चवदारी शेंगेची भाजी किंवा चारधारी शेंगेची भाजी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात ही भाजी जी आहे ती बनवून तयार होते. पण कमीत कमी साहित्यात जरी होत असली तरी ती तितकीच पौष्टिक आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला बाजारामध्ये ही शेंग भेटली तर आवर्जून आणा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.